कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। काय राहिलं रे? हां, चष्मा लावायचा राहिला. दत्तू, ते दार थोडं पुढे कर, म्हणजे आवाज कमी येईन थोडा. सर्वकर्माण्यपि सदा सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादाद्वाप्नोति मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् शाश्वतं पदमव्ययम्। सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादाद्वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्। सर्वकर्माणि अपि सदा कुर्वाणः मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात् अवाप्नोति शाश्वतं पदम अव्ययम्। तर या ठिकाणी सर्व कर्माणि सदा कुर्वाणः अपि मद्व्यपाश्रयः आणि मत्प्रसादात् शाश्वतं अव्ययम पदम आपनोति असा अन्वय आहे. अर्थ असा आहे, सर्व कर्मांनी सदा कुर्वाणः अपि सर्व कर्म करणारा असला तरी देखील मद्व्यपाश्रयः माझा आश्रय घेऊन जर सर्व कर्म केले तर मी प्रसन्न होईल मत्प्रसादात, आणि मग अव्ययम शाश्वतम अव्ययम पदम आपनोति असं शाश्वत अव्यय असं पद तो प्राप्त करून घेशील. सरळ अर्थ असा आहे, माझा आश्रय घेऊन नेहमी सर्व कर्म करीत असला तरी देखील माझा आश्रय घेऊन कर्म केल्यामुळे मी प्रसन्न होईल. मी प्रसन्न झाल्यामुळे माझ्या प्रसादामुळे तुला अव्यय शाश्वत असं पद तू प्राप्त करून घेऊ शकतो, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. तर पहिली गोष्ट या ठिकाणी मद्व्यपाश्रयः आणि सदा कुर्वाणः असं सर्व कर्मांनी सदा कुर्वाणः अपि, तू सर्व कर्म करणारा असला तरी, आणि सर्व कर्म याचा अर्थ काय आहे आपल्याला पाठीमागे सांगितलेत. सर्व कर्म याचा अर्थ सहजं कर्म, स्वभावजं कर्म, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. आता हे ऐकायला थोडंसं विचित्र आहे, सांगायला जडच जात आहे. पण निषिद्ध कर्म केलं तरी तू मला माझं अव्यय पद प्राप्त करून घेशील, हे जरा जड जातं आहे ऐकायला. पण त्याचा अर्थ तसाच आहे, सर्व कर्मांनी ना, सर्व कर्मांनी याचा अर्थ जे जे काही सर्व कर्म आहेत ते. तर सर्व कर्म म्हणजे सर्व विहित कर्म करणं योग्य आहे, सहजं कर्म करणं योग्य आहे, आणि स्वभावजं कर्म करणं योग्य आहे. पण निषिद्ध कर्म करून देखील तू मला प्राप्त होऊ शकतो. तर याचा अर्थ काय? तर निषिद्ध कर्म करून तुम्हाला माझं पद प्राप्त करून घेशील, मी प्रसन्न होईल. दोन गोष्टी मोठ्या अडचणीच्या आहेत. निषिद्ध कर्म केलं तरी मी प्रसन्न होईल, माझा प्रसाद तुला होईल,
आणि निषिद्ध कर्म केलं तरी माझं अव्ययपद तू प्राप्त करून घेशील. हा मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. तर यात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट काय आहे, मद्व्यपाश्रय. हा माझा आश्रय घेतल्याच्या नंतर, तर आश्रयाचा अर्थ काय आहे, आधार आहे, सामिप्य आहे, त्याचप्रमाणे अवलंब आहे. मग ज्याचं कर्म करत असताना ज्याचं अवलंबन घेतलेलं आहे, ज्याचा आधार घेतलेला आहे, ज्याचा आश्रय घेतलेला आहे, असा कोण आहे तो, मद्व्यपाश्रय. हा माझा आश्रय घेतला. आणि माझा आश्रय घेतल्याच्या नंतर पहिलं हे लक्षात घेतलं पाहिजे की माझा आश्रय घेणं याचाच अर्थ जीवत्वाचा त्याग करून त्या वृत्तीचा, थोडक्यात चैत्य चित्त दोन्हीचा त्याग करून ज्या काला तो परमात्मरूप होतो. आणि परमात्मरूप झाल्याच्या नंतर त्याच्याकडे कर्तृत्व कोणतंही राहत नाही. त्याच्याकडे कर्तृत्व कोणतंही राहत नाही, कारण तो भगवंताच्या आश्रयाने जे जे काही घडतं. आकाश आहे, मग आकाशाच्या ठिकाणी चांगले कर्म झाले तरी आकाश लिप्त होत नाही, आणि वाईट कर्म झाले तरी आकाश लिप्त होत नाही. ही तर गोष्ट आपल्याला उघड डोळ्यासारखी. आकाशामध्ये कोणत्याही कर्माचा कोणतीही कृती केली तर जसं आकाशाच्या ठिकाणी आपण आता हिंसा केली, अनेक पशुची हत्या केली, तिथं आकाश आहेत ना. यज्ञ केला, तिथं पण आकाश आहेच का नाही. मग विहित आपण जे कालात विहित कर्म करतो, नित्य नैमित्तिक, अजून यज्ञ यागादिक, जप तप सर्व कर्म करतो, त्या कर्माचा आश्रय आकाश आहेच, आकाश आहेच ना. आणि हिंसा कर्म करतो, वाईट जे काही जगात सगळे वाईट कर्म करतो, तर त्या वाईट कर्म करण्याला सुद्धा आश्रय आकाशाचा आहे का नाही. मग जसं चांगल्या कर्मापासून आकाश काय पुनीत होत नाही, आणि वाईट कर्मापासून आकाश काय दूषित होत नाही. दोन्हीचे आश्रय आकाश असला तरी आकाश हे अलिप्त आहे, आकाश हे अलिप्त आहे. तसं आकाशाप्रमाणे माझं स्वरूप, त्या स्वरूपाचा आश्रय घेतल्यामुळे तू आता त्याचा काही करता राहिला नाहीस. तो करता कोण झाला, तो सगळं घडतं कुठं, ते माझ्या स्वरूपात. माझा आश्रय घेतला ना तो मद आश्रय याचा अर्थ जीवत्वाचा त्याग आहे. म्हणजे थोडक्यात ईश्वराचा तत्पदाची उपाधी ईश्वर, त्याचा त्याग आहे, आणि तोम पदाची उपाधी जीव, त्याचा त्याग आहे. आणि ज्यावेळी दोघांचा अभेद झाला तर त्याला म्हणतात खरा आश्रय. आणि मग असा आश्रय झाल्यानंतर ते सर्व कर्म सदा कुर्वाना, आणि सर्व कर्माने आपी, कोणते जगा जे जे कर्म केले ते ते कर्म झाले ते सगळे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणीच घडणार आहेत. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान समजवलं ते. तर ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट म्हणजे मला आता असे ते गीता सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं महत्त्व कळालं आहे. का ज्ञानेश्वर महाराजांचं समजायची पद्धत म्हणजे डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत पहा तुम्ही काय ते. आता पहिली गोष्ट माऊलींचं म्हणणं असं आहे, दृष्टांत असे कोणालाही कळेल भाऊ, इतके दृष्टांत खास दिलेत. म्हणजे वाईट कर्म केलं तरीसुद्धा तू माझं पद प्राप्त करून घेशील. तर वाईट का राहत नाही, आणि चांगलं का राहत नाही. ज्ञानेश्वर मग म्हणे गा सुबटा तो क्रमयोगी या निष्ठा मी होऊनी होय पैठा माझ्या स्वरूपी. या ठिकाणी क्रमयोग सगळा सांगितला. निष्ठा शब्दात मग ज्ञाननिष्ठा या पारा सांगितलं ना ते त्या ज्ञाननिष्ठेला प्राप्त करून हे सगळं तुला करायचं आहे. आणि मी होनी होय पैठा मदरूप तो झाला माझ्या रूपी, बस स्वकर्माच्या चौखळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळे ज्ञाननिष्ठे ते. त्या ज्ञाननिष्ठेने तू हे कोणते कर्म केले तर ती माझीच पूजा होते. तर त्याच्याकरता उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी असे गोड उदाहरणं दिलीत. महाराज म्हणतात ते ज्ञाननिष्ठा जे थातवसे ते भक्ती माझी उल्हासे, त्या भजन समरसे सुखिया होय, आणि विश्वप्रकाशित या आत्मया मज आपुल्या अनुसरे जो करुण्या सर्वत्रता. म्हणजे हे काय झालं, माझा आश्रय घेतला एवढं झालं. तर चल तो पुढच्या दृष्टांतात तुम्हाला चांगलं कळलं. सांडोनी आपला आढळ
लवण आश्रय जळ, काय हिंडून राहे निश्चळ वायू योनी. आता मिठाचा खडा झाला. तो मिठाचा खडा त्याचा आकार कसा असेल, छोटा मोठा पांढरा थोडासा काळपट कसाही जरी असला तर ते त्याचं जे स्वरूप आहे पाणी, ते पाणी त्याचं स्वरूप पाणीच आहे ते. आणि वारा हा असाय वाहतो तसाय वाहतो, मोठा होतो छोटा होतो, सगळ्या दुनियात फिरतो, पण त्याचा विश्राम कुठे, तो आकाशाच्या ठिकाणी. वायू आकाशाहून वेगळा काही होऊ शकत नाही. मीठ हे जलावून काही वेगळं होऊ शकत नाही. मग जसं हे मीठ म्हणजे ते पाणी जलरूपच आहे आणि वायू म्हणजे हा आकाशरूपच आहे, तसं हे सगळं जे घडतं हे माझ्या स्वरूपाला सोडून तुला काही करता येत नाही, कारण ते सगळ्याचं स्वरूप मीच आहे ते. आणि त्यामुळे जसं मीठ पाण्याहून वेगळं होऊ शकत नाही आणि वायू आकाशाहून वेगळा होऊ शकत नाही, त्यामुळे जी कर्म केली क्रिया केली तर ती क्रिया ह्या माझ्या स्वरूपाहून भिन्न घडू शकत नाही. तर ते त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत मस्त छान दिले दृष्टांत. तैसी बुद्धी वाचा काये जो माते आश्रवणी ठाये, त्याप्रमाणे बुद्धी ही कायेने वाचेने मनाने जे जे कर्म केले ते चित्तवृत्ती ही मद्रूप झाली असल्यामुळे जो माते आश्रवणी ठाये, मग तो निषिद्धही विपाये कर्म करू, ते निषिद्धही कर्म केले तरी चालतात. असं कसं काय होईल म्हणले. मग आता दृष्टांत पहा. परी गंगेच्या संबंधी बिदी आणि महानदी एक तीवी माझ्या बोधी शुभाशुभाशी. ज्यावेळी गावातली गटार असते आणि महानदी असते, हे दोन्ही ज्या कालामध्ये गंगेत जातात त्यावेळी त्या गटारीला नाव काय आलं, झाली का नाही पवित्र. आणि महानदी तिला स्वतः काय नाव आलं. मग हे दोन्ही ज्यावेळी गंगेत जातात त्यावेळी ते गंगा झाली का नाही. तसं निषिद्ध कर्म केलं ते माझ्या स्वरूपात आल्यानंतर त्याची किंमत तीच, आणि शुद्ध विहित कर्म केलं तर त्याची किंमत तीच. दोन्ही जरी असले ते प्रकृतीमध्ये आहेत, ते विकार आकारामध्ये आहेत. माझ्या स्वरूपात आल्याच्या नंतर त्यात निषिद्ध असलं काय आणि विहित असलं काय, कारण ते माझ्या स्वरूपात तिथं तू माझं स्वरूप माझ्या मद्रूप होऊन तू कर्म केलं असल्यामुळे, माझा आश्रय घेऊन कर्म केला असल्यामुळे तुझं कर्तृत्व तिथं काही वेगळं शिल्लक राहत नाही. आणि म्हणून निषिद्ध घडले काय आणि विहित घडले काय, गटार आले काय आणि महानदी आले काय, दोन्ही ज्यावेळी गंगेत येतात त्यावेळी दोघांची किंमत सारखीच असते. तसे विहित आणि निषिद्ध दोन्ही कर्म एकत्र आले काय, दोघांची किंमत ती एकच होते. दोन्ही हे गंगारूपच होऊन जातात. त्याप्रमाणे किंवा खालचा दृष्टांत त्याला माऊली म्हणतात, का भाव नवे आणि धोरे, का हा निवाडू तवची सरे जवन घापती वैश्वानरे कवळूनी दोन्ही. बावन्नी म्हणजे याचा अर्थ त्याला म्हणतात चंदन. बावन म्हणजे त्याला त्याचे मलया चंदन यानं माहिती. मलयागिरी नावाचा चंदन म्हणजे ते एका थेंब टाकलं तर सगळी उकळलेली कडी थंड होते एवढा. आणि धुरे धुपण होणारी लाकडं, धुपण होणारी लाकडं काय, लाकडं नुसतं धुपणच होते, जाळ होतच नाही त्याचं किती कमी. असे जे काही बाबडीचे कोणचे अजून जे वाईटातले वाईट लाकडं असले आणि चांगल्यातले चांगले चंदनाचे लाकडं असले, पण जोपर्यंत त्यांचे भेद कुठपर्यंत ते लाकडं आहेत तोपर्यंत. पण ज्यावेळी ते आग्नीत येतात त्या कालात दोन्ही ज्या कालात जवन घेपती वैश्वानरे, जोपर्यंत आग्नी त्यांना मुखात घेत नाही तोपर्यंत बरं आणि वाईट, श्रेष्ठ आणि कनिष्ठ. पण जेव्हा आग्नी एकत्र झाल्यानंतर कवळूनी दोन्ही, मग दोघात फरक काय राहिला. तसं मद व्यपाश्रय हा माझा आश्रय घेतलाय, तेव्हा तू विहित कर्म सर्व कर्मनी सदा कुर्वाना, तू सर्व कर्म सदा करीत असला तरी हे सर्व कर्म माझ्या आश्रय घडत असल्यामुळे म्हणतात ना पांचके आणि सोळे ते सोन्या तवचे आले, जो परिश्व अंग मिळे एकवटीना. मग लोखंड असतात, काही पोलद असतं, काही जरा उच्च दर्जाचं लोखंड असतं आणि काही निवड टाकावं असतं ते. मग हे लोखंडाचे भेद आहेत. कुठपर्यंत परिसाची भेट होत नाही तोपर्यंत. परिसाची भेट झाल्यानंतर बरं आणि वाईट दोन एका किमतीत येतात का नाही. लाकडं हे अग्नितळी दोन एका किमतीत येतात की नाही. मग वरचा दृष्टांत काय दिला अजून,
मीठ आणि वायू हे मीठ आणि वायू ते नाही, त्याचे फक्त त्या दृष्टांचं फक्त स्वरूप सांगितलं, ते त्याच्या स्वरूपावरून काही घडत नाही. हा गंगेचं ओहोळ आणि नदी, गंगेत आली का दोन्ही गंगारूपच होतात. मग तसं या ठिकाणी 2 लाकडं असले तिथं आले की ते एकरूपच होतात अग्नीत आल्यानंतर. तसं लोखंड मोठं आणि आपलं उच्च आणि साधं दोन्ही लोखंड परिसराच्या संबंधित आले की ती सोनरूपच होतात. म्हणजे म्हणून निषिद्ध कर्म आणि विहित कर्म हे बाहेर भेद आहेत त्याचे, पण माझा आश्रय घेऊन केल्यामुळे तू मद्रूप झाल्यामुळे माझी मद्रूप तुझी बुद्धी झाली. म्हणजे थोडक्यात ज्ञाननिष्ठेने तू परिपूर्ण होऊन ज्यावेळी तू कर्म करतो त्या कालामध्ये कोणते कर्म तुझ्याकडे कर्तृत्व येत नसल्यामुळे दोन्ही निषिद्ध विहित, दिसायला बोलायला तिसऱ्या माणसाला पाहायला ते वेगळे असले तरी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी घडले असल्यामुळे त्या दोन्हींची किंमत एकच होते. हां, काय झालं न घडायला? अर्जुनाने केले का निषिद्ध कर्म? अर्जुनाने हिंसा केली का नाही? केली. मग त्या कालामध्ये मग आता निषिद्ध कर्म केलेच पाहिजे असं नाही. काल तुम्हाला सांगितलं कर्म हे कर्म हिंसा सोडून कधी होऊ शकत नाही. कर्म सदोषमपी गेलं ना, कोणतंही कर्म असलं ते हिंसात्मकच असतं. हिंसा ही अहिंसेने व्याप्त असते आणि अहिंसा ही हिंसेने व्याप्त असते. हिंसा आणि अहिंसा ह्या दोघांनी कर्म व्याप्त असतं. क्रिया म्हटलं का त्यात ते स्फोट होणार, काहीतरी क्रिया घडणार आणि क्रिया घडली की त्यात अहिंसा करत असताना अहिंसासुद्धा हिंसेनेच होती. एखादी अहिंसा करताना सुद्धा एक हिंसेनेच होते. ते त्यात 3 गुण सारखेच असतात ना. जसे 3 गुण एखादं सात्विक करीत असताना सुद्धा त्यात रजंतम येतातच ना. मग तसं अहिंसा करत असताना क्रिया घडतेच का नाही? अहिंसा करायला काहीतरी क्रिया तर करावी लागते का नाही अहिंसा करण्याकरता सुद्धा. मग ज्या कालात काहीतरी क्रिया करतो त्या कालात काहीतरी दोष घडतात. मग ते पाठीमागे सांगितलं तुम्हाला त्या दिवशी सदोष सर्व कर्म सदोष असतात. मग आता तुम्हाला विहित कर्म आहेत. शेतकऱ्याला शेती गाई पालन करायला त्याला विहित येते, आपल्याला विहित वाटतात, पण त्यात हिंसा नाही होत का? हिंसा होते, पण गाय पालन केल्यामुळे ती गायीची अहिंसा झाली ना. ती गायीच्या अहिंसा म्हणण्याकरता बाकी हिंसा करावी लागते. मग प्रजापालन करण्याकरता अर्जुनाला हिंसा करावी लागली. मग आता ते पण हिंसा असून ते विहित झालं. शेतकऱ्याची ही हिंसा असून सुद्धा ते विहित झालं. मग हिंसा असून हे निषिद्ध घडलंच का नाही? हे निषिद्ध आहे कर्म ते. कारण हिंसेच्या दृष्टीने जर पाहिलं तर ते हिंसा करणं योग्य नाही, पण ते विहित तुला करायला सांगितलं. त्यामुळे शास्त्राने विहित केल्यामुळे त्याच्यामध्ये जी हिंसा झाली शास्त्र त्याला माफ करतं, त्याला ती हिंसा लागतच नाही. त्यामुळे विहित कर्मात हिंसा घडत नाही असं काय होत नाही. आणि म्हणून तो मुद्दाम हो ते अहिंसा सांगत असताना ते जैन लोकांची अहिंसा 13व्या अध्यायात सांगितलं. ते तर पाणी गाळून प्याला हे का नाही? पाणी का तर पोटात जंतू जातात आणि ते मरतात, आणि मध्ये नाकाला ते फडकं बांधायचं का श्वासात जर जंतू गेले ते मरतात. पण आता याच्यावर घेतले त्यांचं जीवनच ते श्वासात जगणं. इथं बांधल्यानंतर ते याला अडकल्यानंतर फुडून मेले, आणि पाणी गाळून प्याल्यामुळे फडक्यावरती तरंगली आणि त्यांना पाणी न मिळाल्यामुळे ते मेले. त्यांचं जीवनच ते जेल आहे. ते बाहेर असेल की पोटात गेले असेल तर ते त्यांचं जीवन असते. पण तुम्ही ज्यावेळी मग अहिंसा करायला जाता तर ती हिंसाच होते का त्या काळात? म्हणजे अहिंसेत सुद्धा हिंसा असू शकते, असा प्रकार येतो. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टांताने आपल्याला हे लवकर लक्षात येत आहे ते असं आहे. आणि म्हणून या ठिकाणी परे गंगेच्या संबंधी बिदी आणि महानदी एक शुभाशुभाशी, बावणे आणि धुरे लाकडं दोन्ही असले तरी अग्नीत गेले की सारखेच होतात. लोखंड भिन्न असले तरी एकदा परिसराचे संबंधित झाले की ते एकवटतात. त्याप्रमाणे तैसे शुभ अशुभ ऐसे ते तवचीवरी आभासे. शुभ आणि अशुभ हे तोपर्यंतच तुम्हाला दिसतात.
जव एकूण प्रकाश आहे सर्वत्र मी, जोपर्यंत मी सर्वत्र व्याप्त आहे, हे भगवंताच्या सत्तेनेच सगळं असतं असं जोपर्यंत ज्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत हे सगळी भिन्नता असते. पण ज्या कालात माझ्या सत्तेने हे सर्व प्रकाशित होतं, माझ्या सत्तेने हे सगळं घडतं, अशी मद्रूप बुद्धी झाली, त्याच्याशी समजूत झाली का मग मात्र त्या दोन्ही कर्माची किंमत सारखी होते. माझा आश्रय घेऊन सर्व कर्मांनी सदा कुर्बाना, विहित निषिद्ध स्वभावजम सहजम सगळे कर्म करणारा असला तरी असं आहे. हो, आणि काय वाक्यशात घालतात ते, त्याला काय म्हणायचं, त्याला ते कर्म ते चोरीचंच कर्म आहे ते. तर त्याला काय नाही म्हणत, तुम्ही ज्याची चोरी केली आणि तुम्ही इकडं पंगत घातली तर ती पंगत घातलेलं पुण्य ज्याचे पैसे होते त्याच क्षणात त्याच्या नावावरती जमा होतात. ते कर्मशास्त्र तसंच आहे. हो, त्याचं पुण्य जातं ते. तुम्हाला लोकाला तुम्हाला तसं दिसन, पण ईश्वर सुट्टीत तसा कायदा नाही ना. ईश्वर सुट्टीत काय तसा कायदा नाही. असं आहे, तुम्ही लोकांच्या शेतातून पिंडी उपटून आली गायला टाकली, तुम्हाला मस्त चांगलं दिसतंय. गायला टाकलेलं पुण्य आहे ना ते. तू आता तिथून आणलं गायला टाकलं त्याचं चमच्याभर मिळेल, पण त्या गायीनी चारा खाऊन जी प्रसाद मिळणार आहे पुण्य होणं ते ज्याच्या शेतातून उपटून आणलं ते त्यालाच मिळणार आहे ते. त्यामुळे कोणा शेतातून उपटून आणून टाकायची भानगडीत पडू नका. अगर रात्री आणि दिवा हा तवची द्वैत भावा, जाऊन रिगेचे गावा गबस्तीच्या. आता रात्री दिवस तुम्हाला इथे दिसतं, पण सूर्याच्या दृष्टीने कुठे येते? तुम्ही ज्या दिवशी सूर्याजवळ जाताल त्यावेळी तुम्हाला रात्र नाही दिवस नाही. तसा प्रकार होईल का नाही? तसं आहे मग दोन्ही गोष्टीची ह्या. आणि म्हणून माझ्या भेटी तयाची सर्व कर्मे केटी, जाऊनी बैसे तो पाठी सायुज्याच्या. थोडक्यात मद्रूप सायुज्य स्वरूप जो झालेला आहे, अशा स्वरूपात देशे काळे स्वभावे वेचू जया न संभवे, ते पद माझे पावे अविनाश. आव्यय ज्याला म्हणतात ना, आव्यय याचा अर्थ ज्या पदाला देशाने काय म्हणतो त्याला देश परिच्छेद, ज्याचा देशाने परिच्छेद होत नाही, कालानी परिच्छेद होत नाही आणि वस्तूंनी परिच्छेद होत नाही असं म्हटलं आहे. देशे काळे आणि स्वभावे, म्हणजे स्वाभाविकही ज्याला परिच्छिन्नता येत नाही, म्हणजे देशांनी नाश नाही, कालांनी नाश नाही, स्वाभाविक नाश नाही, आणि वेचो जयानं संभवे, त्याच्यामध्ये क्षय हा कधी संभवतच नाही. असं जे माझं पद आहे ते अविनाश पद तो प्राप्त करून घेतो. हे सगळे वाईट वाटते कर्म करून सुद्धा. कारण का? तो तत्रूप झाला आहे, मद्रूप झाला आहे. त्यामुळे सगळे कर्म जरी केले तर तो सगळं ते माझ्या स्वरूपात घडतं आहे. त्यामुळे त्याच्या तो करता शिल्लक राहत नाही ना. असे म्हणून किंबहुना पंडुस्ता मज आत्म्याची प्रसन्नता, लाहे ते न पविजता लाभू कोण असे. माझी प्रसन्नता आहे ती प्रसन्नता जर त्याला प्राप्त होते तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. तर असं या श्लोकाचा अर्थ असा आहे. तर मद्व्यपाश्रय हा आणि सर्व कर्माने कुर्बान हा आपी, माझा आश्रय घेऊन जे सर्व कर्म केले तरी देखील तो मत्प्रसादात माझ्या प्रसन्नतेमुळे, कारण त्यांनी सर्व त्याच्या वाट्याला आली सर्व कर्म केलेत आणि ते कर्म करता विहित कर्म करता करता जे निषिद्ध घडलेत, हो निषिद्ध नाही केले सर, लक्षात येतं का? विहित कर्म करत असताना ते करता करता ज्यात ते निषिद्ध घडले, ते निषिद्ध घडलं तरीसुद्धा ते मद आश्रयाने झाले असल्यामुळे मी प्रसन्नच होईल. मग आता अर्जुनाला युद्ध करायला लावलं. कोणी करायला लावलं? यांनी. आता युद्ध करीत नाही तर ह्या नाराज होतोय. तो युद्ध कर म्हणतो तो. असं आहे काय? श्रेयान स्वधर्मयुगन परधर्म नाही, निधनम स्वधर्म निधनम श्रेय आणि परधर्म भयावहा. स्वतःच्या धर्मात मेला तरी तुला स्वर्ग मिळेल. आणि म्हणून स्वधर्म युद्ध कर नाही,
आणि ते युद्ध करणं मोठी हिंसा आहे हे जरा मला माहीत असलं तरी तुझ्या वाट्याला आलं आहे. ती हिंसा जरी असली तरी हिंसासुद्धा अहिंसा होईल. कारण का तू 100 मारलेत पण लाख जगलेत, हा याचा प्रश्न येतो. 100 मारलेत पण लाख जगलेत आणि त्याच्यापेक्षा हे मारलेत हे सगळे अधर्मी आहेत. आणि धर्माकरता अधर्म, हे अधर्म संपावंच लागतो. अधर्म ज्याच्या आश्रित राहतो, अधर्माची फळं ज्या वृक्षाला येतात तो वृक्ष मुळातूनच तोडला म्हणजे अधर्माची फळं आपोआप नष्ट होऊन जातात ते, असं म्हणण्याचं तात्पर्य आहे. आणि म्हणून शाश्वत याचा अर्थ नित्यपद. शाश्वत म्हणजे नित्यम सत्यम. शाश्वत याचा अर्थ कोणत्या अभावाचं प्रतियोगित्व न होणं. जर ते माझं स्वरूप आहे, जर त्याची उत्पत्ती झाली असती तर ते प्रागभावाचं प्रतियोगित्व त्याला आलं असतं. आणि जर तो त्याचा विनाश झाला असता तर ते प्रध्वंसाभावाचं प्रतियोगित्व त्याला आलं असतं. आणि जर ते कधी असतं आणि कधी नसतं तर मग त्याला सामायिक अभावाचं प्रतियोगित्व आलं असतं. माझ्या स्वरूपात जगात जर भेद असता तर त्याला अन्योन्य अभावाचं प्रतियोगित्व आलं असतं. आणि त्यामुळे माझं शाश्वत पद कोणत्याही अभावाचं प्रतियोगित्व त्याला येत नाही, म्हणून त्याला म्हणतात शाश्वतम. असं जे म्हणजे मग अत्यंत अभाव सांगितलं ना, त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी अनुयोगी प्रतियोगी सांगण्याकरता द्वैत गोष्टी लागतात, 2 लागतात. परमात्म स्वरूपाहून भिन्न निह नानास्ते किंचन सर्वं खलिदं ब्रह्म निह नानास्ते किंचन, दुसरं काहीच नाही असं जे पद आहे ते अव्यय आहे ना, ते अव्यय आहे, शाश्वत आहे. असं पद तू प्राप्त करून घेऊ शकतो. अव्ययाचा अर्थ आदि अंत शून्य. विद्यते न विद्यते व्ययः विनाशः धर्मता स्वरूपता आणि अवयवतः यशसः त्याला म्हणतात अव्ययम. न व्यती इति अव्ययम, ज्याचा व्यय होत नाही ते. आणि व्यय होतो म्हणजे कसा होतो? न विद्यते आदि अंतः, ज्याला आदि नाही आणि ज्याला अंत नाही त्याला म्हणतात अव्यय. आणि नाश होतो त्याला म्हणतात व्यय. आणि नाश होतो तो कशाने होतो? काही नाश धर्मता होतात, म्हणजे थोडक्यात प्रत्येक वस्तूला धर्म असतो एक. काही नाश धर्मता होतात, काही नाश त्याच्या स्वरूपानेच होतात, काही नाश अवयवाच्या नाशाने त्याचा नाश होतात. असे काही नाश त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत, म्हणून त्याला म्हणतात अव्ययम. चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. मयि सन्न्यस्य पहिली वेलांटी. चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगम उपआश्रित्य मच्चित्तः सततं भव असे पद आहेत. अन्वय नाही केला तरी चालतो. चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य आणि मत्परः किंवा मत्परः चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः. तर चेतसा नाम मनाने अंतकरणाने सर्व कर्माने सर्व कर्म मयी नाम मयी याचा अर्थ माझ्या ठिकाणी. आणि माझ्या ठिकाणी म्हणजे सगुण रूपाच्या ठिकाणी
का सगुण निर्गुण रूपाच्या ठिकाणी नाही, तर मय याचा अर्थ माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सद्रूप चिद्रूप आनंदरूप असणारं जे माझं मूळ चेतन रूप, अशा चेतन रूप स्वरूपाच्या ठिकाणी जे सर्व कर्म तू करणार आहेस ते सर्व कर्म कसे? मनाने. सर्व कर्म मनाने माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी संन्यस्य नाम समर्पित कर, नाम त्याला अर्पण कर आणि मग मतपर होय. मग सर्व कर्म समर्पित केल्याशिवाय तुला मतपर होता येणार नाही. मतपर याचा अर्थ एक परमात्माच त्या चित्तवृत्तीचा किंवा त्याच्या त्याला म्हणतात परमप्रेमास्पद. परमात्म्याशिवाय जगात माझ्याशिवाय तुला दुसरा कोणता विषय असू शकत नाही, याला म्हणतात मतपर. तुझ्या चित्तवृत्तीचा विषय केवळ काय आहे? मीच आहे. मीच एक परमप्राप्य आहे, मीच एक तुझी परमगती आहे, मीच एक काय चरमस्थिती आहे. अशी चित्तवृत्ती होणं त्याला म्हणतात मतपर. म्हणजे थोडक्यात आरंभ, मध्य आणि शेवट. मग जे काही करायचं त्या कालात मीच आरंभी आहे, मीच मध्य आहे आणि मी शेवट आहे. जिथं जिथं वृत्ती असते, वृत्तीचा आरंभ तो मीच असला पाहिजे. वृत्ती उत्पन्न झाली ती माझ्याकरताच झाली पाहिजे आणि तिचा शेवटसुद्धा माझ्यातच झाला पाहिजे. त्याला ह्याला म्हणतात मतपर. असा मतपर हा काय झालं? हे मतपर होऊन मनाने सर्व कर्म माझ्या ठिकाणी समर्पित कर. वरची वळ अशी. खालची वळ काय ती? तर या ठिकाणी बुद्धियोगम उपाश्रित्य, म्हणजे बुद्धियोग वर हा सर्व कर्मीमय संन्यास. याचा अर्थ काय आहे? सर्व कर्माचा संन्यास कर. मग जर कळसूत्री बाहुली असते ना, या पद्धतीने तू कर. कळसूत्री बाहुली असते तिचं कर्तृत्व काय नसतं. तो सायेखड्या नव्या देता उभी आली ती, तो जसे ते बाहुली हलवणारा, मग तो तसे हलवतो तसे तो नाचतो. तसं तू फक्त एक बाहुलं आहे. मी जसा हलवतो तसा तो नाचतो. त्यात तुझं काय कर्तृत्व आहे? आणि म्हणून जसं कर्म कर, यंत्रवत कर. संन्यासाचा अर्थ काय? जे जे घडलं ते भगवंताच्या ठिकाणी समर्पित कर. याचा अर्थ तू असं समज अर्जुना, हे सर्व कर्म करण्याची इच्छा त्याचीच असते. हे सर्व कर्म करण्याची शक्ती ही भगवंताचीच असते. इच्छा त्याचीच, प्रेरणा त्याचीच, आज्ञा त्याचीच आणि शक्ती त्याचीच. हे जर सर्व त्याचं आहे तर तुझं काय याच्यामध्ये? तुझं काहीच नाही. मग मी करतो हे काय आला तो म्हणतो. मग जर इच्छा माझीच आहे, प्रेरणा माझीच आहे, शक्ती माझीच आहे, आज्ञा पण माझीच आहे, हे आधी अंत्य आधी मध्ये अंत जर हे सगळं माझं स्वरूप आहे, तर तू एक यंत्रवत असं सर्व कर्म कर आणि जे घडलं ते माझ्या ठिकाणी, माझ्या स्वरूपा ठिकाणी समर्पण कर आणि मतपर हो. म्हणजे याचा अर्थ कर्म करत असताना, कर्म न करत असताना, म्हणजे कर्माच्या आरंभी, कर्माच्या मध्ये आणि कर्माच्या शेवटी तिन्ही ठिकाणी मतपर. याचा अर्थ तुझी वृत्ती केवळ मतस्वरूप राहू दे आणि मग मनाने तू कर्म केले, कर्म माझ्या ठिकाणी समर्पित कर, असा त्याचा अर्थ आहे. आणि मग खाली बुद्धियोग उपाश्रित्य, जो ज्ञानयोग आहे त्याला बुद्धियोग आपण म्हणतो. जो ज्ञानयोग आहे तो ज्ञानयोग उपाश्रित्य, त्या ज्ञानयोगाचा आश्रय घेऊन काय होतो? मच्चित्त सततम भव. तर मच्चित्त, चित्त हे मद्रूप कर असं नाही. तर तुकाराम महाराज म्हटले, बैसला तो चित्ती निवडे ना, तुका म्हणे निधी अनेकाचे हाती. आणि बैसला तो चित्ती निवडे ना, आपल्याला भगवंताकार वृत्ती करावी लागते. ध्यान करत असताना, नामस्मरण करत असताना वृत्ती ही राम म्हटलं तर वृत्ती रामाकार झाली पाहिजे, तर त्या जप होत असतो. कृष्ण म्हटलं तर ती कृष्णाकार झाली पाहिजे.
असं पांडुरंग विठ्ठल म्हटलं तर विठ्ठलाकार वृत्ती झाली पाहिजे. वृत्ती त्या आकाराशी ज्या देवतेचं नाम घेत असताना ती वृत्ती ती देवताकार झाली आणि नामाचा उच्चार केला तर त्याचं पुण्य श्रेय जे असतं ते मिळतं. नाहीतर नुसती बडबड होती, त्याचा उपयोग नाही होतो. मग तसं ज्या कालामध्ये आपल्याला भगवंताच्या आकारकार वृत्ती करावी लागत होती आणि गवळणी बोटं मोडीत होत्या का त्यांच्या चित्तातला जात नव्हता तो. त्या चित्तात ते असं घर करून बसलं. आपल्या चित्तात एखादा विषय असतो खूप मनाच्या विरोधात घडलेला असतो. एखादी समजा काय आता एखाद्याची तरुण बायको असते खूप चांगली असते आणि ती गेली समजा पळून गेली नाही तर मेली, ती त्याच्या मस्त त्याला वाटतात जाय व्हायचं ते होऊन गेलं जाऊ द्या काय विषय सोडून द्या, तो मग सोडून द्यायला तयार आहे. पण ते चित्तातून जातं का ते एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. किंवा आता एखाद्या आपण समजा भूमी आता पवार साहेब करता खूप एवढं सगळं केलं झालं तर ते माणूस माझ्यावर मला उलटलं अमकं तमकं जाऊ द्या घडलं द्या सोडून. आपण ते डोक्यातलं जात नाही ना ते. मग त्याला म्हणतात चित्तात बसलं. ते चित्तात आत बसणं वेगळं, चित्ताने बाहेरून पकडणं वेगळं आणि चित्तात तो विषय घर करून बसणं वेगळं. तसं या ठिकाणी मग चित्त याचा अर्थ आहे मी तुझ्या चित्तात आत जाऊन असा बसलो पाहिजे का तो त्यातून वेगळाच नाही झाला पाहिजे. आणि सततम भाव याचा अर्थच तो आहे. आणि म्हणून इथं काय ही गोष्ट कधी शक्य होती ती बुद्धियोगाचा आश्रय घेतल्याच्या नंतर. वरच्या कवळीत काय सांगितलं, मनाने सर्व कर्म करून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी समर्पित करून तू मत्पर होय आणि बुद्धियोगाचा आश्रय घेऊन तू मच्चित्त हो. म्हणजे सगळं तुझं चित्तात मीच विषय असेल असं हो. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला एक दृष्टांत दिले, फार छान दृष्टांत देते. माऊली म्हणतात हे मग म्हणेगा सोबटा तो नाही हे झालं का 56 झालं काय 57. या कारणे तो या सर्व कर्म आपल्या माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासुकीचे केले सगळे कर्म ठिकाणी समर्पित परी तोच संन्यासुविरा करण्याचे झने करा आत्मविवेकी धारा. तू आत्म्याशी विवेक करून सद्विवेक करून आत्मस्वरूप चित्तात धारण करून आणि मग सर्व कर्म माझ्या ठिकाणी समर्पित कर. आत्मविवेकी धारा चित्तवृत्ती हे मग तेने विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपे निर्मिळ देखशील. तू त्याबरोबर मला चित्तात ठेवून जर कर्म केलं तर त्या काला तुला असं आपोआप लक्षात येईल का या कर्मावरून आपण वेगळे आहोत. मी यातला कर्ता पण नाही, मी यातला कर्म पण नाही आणि यातली क्रिया पण नाही. मी करतो हे मी नाही, भगवान माझा कर्ता आहे कर्माचा. ह्या कर्माचा कर्ता भगवान आहे. जी क्रिया घडते त्याच्या आश्रय हे भगवानच आहे आणि जे कर्म घडतं ते पण कर्ता क्रिया आणि कर्म यातला मी कोणताही करता नाही असं ज्यावेळी तुला जाणल्या जाईल मग त्या कालामध्ये त्याला म्हणतात मग काय सर्व कर्म संन्यास. बुद्धी अन्य येणे योगे मज माझे जै रिगे तै चित्त चैत्य त्यागे मातीचे भजे. जीवत्वाचा आणि ईश्वरत्वाचा त्याग करून एक रूपता झाली. मग जे चित्त आहे ते चित्त चैत्य त्यागे आयशे चैत्य ते सांडिले. चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैशे वहिले सदा सर्वदा करी. याचा अर्थ बुद्धीचा म्हणजे बुद्धियोग याचा अर्थ ज्ञानयोगाचा आश्रय घेऊन तू चित्त मद्रूप कर आणि मनाने सर्व कर्म करून माझ्या ठिकाणी समर्पित करून तू मतपर हो असं म्हणण्यातलं तात्पर्य आहे. मच्चित्त सर्व दुर्गाणी मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात् तरिष्यसि मत्प्रसादास्तरिष्यसि. अथ चेत्त्वमहंकारान् अथ चेत्त्वमहंकारान्
न श्रोष्यसि विनङ्क्षसि न श्रोष्यसि विनङ्क्षसि मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारा न श्रोष्यसि न विनङ्क्षसि मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहंकारात् न श्रोष्यसि न विनङ्क्षसि. तर ह्या ठिकाणी मच्चित्त मत्प्रसादात सर्व दुर्गांनी तरिष्यसि. मच्चित्त झाला तू, माझ्या ठिकाणी चित्त ठेवलेला असा तो झालास तर मत्प्रसादात माझ्या प्रसन्नतेमुळे सर्व दुर्गांनी तरिष्यसि. सर्व दुर्ग नाम सर्व संकट. संकट याचा अर्थ सर्व दुःख. दुर्ग याचा अर्थ आहे दुःखे न गच्छति अत्र इति दुर्गम. कोणती गोष्ट पार करत असताना अत्यंत दुःखाने होते त्याला दुर्ग असं म्हणतात. म्हणजे पर्वतादी दुर्गम त्याला म्हणतात. धन्वदुर्गम, महिदुर्गम, काय नरदुर्गम, आंबुदुर्गम, गिरिदुर्गम, सूत्रदुर्गम आणि दुर्गम शतम विधम. तर असे दुर्ग याचा अर्थ दुःखाने पार केल्या जातो जो विषय त्याला दुर्ग म्हणतात. मग असे 6 दुर्ग आता काहींनी 6 सांगितलेत, काहींनी शतम सांगितले. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे सगळं दुर्गच आहे. जे जे दुःख देतं ते ते सर्व दुर्गच आहे. मग असं दुर्गम हे सगळे दुर्ग आहेत. दुर्लभ हा भगवंताचं नावच आहे. दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा असा तो परमात्मा आहे. सर्व दुर्ग पार करणार आहे. आणि म्हणून जर तू मच्चित्त माझ्या ठिकाणी चित्त ठेवला असं जर झाला तर तू माझा मत प्रसादात याचा अर्थ माझ्या प्रसन्नतेमुळे सहज सर्व दुर्गनाम सर्व काय तरून जाशील. सर्व संकट तरून जाशील. नंतर चेत जर तू मी म्हणशील ते जर न ऐकलं तर मात्र त्वम अहंकारात मी अर्जुन आहे, मी शूर आहे, मी वीर आहे, मी कर्ता आहे. जो असा तुझा अहंकार, तो अहंकार मग काल सांगितलं अहंकार कशाला जोडतो, माणूस कशाला अहंकार जोडतो. जर तुझी अहमवृत्ती कशालाही जोडून कर्माशी कर्त्याशी याला जर तू जोडशील, माझं न ऐकता जर तू तुझा अहंकार घेऊन या सर्वाला जर जोडशील तर मग न श्रोष्यसि न विनङ्क्षसि. या ठिकाणी तू नष्ट होऊन जाशील. न श्रोष्यसि याचा अर्थ काय, तू जर माझं ऐकणार नसतील तर मग मात्र तुझा नाश होऊन जाईल. थोडक्यात एवढे कठीण प्रसंग असले तरी तू मच्चित्त होऊन जर सर्व कर्म करशील तर सर्व दुर्ग माझ्या प्रसन्नतेने तू सहज तरून जाशील. आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर मात्र तुझा नाश होईल. बस एवढा त्यातला अर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग अभिनया शिवा चित्तमियाची भरली ते दवा माझा प्रसाद उजान तेव्हा ते दवा संपूर्ण झाला. ते तर सकळ दुःख धामे भुंजती ते मृत्यूजन्मे ते दुर्गे मी सुगमे होती तुझं. मग जेवढं काही दुःख आहे ते सगळे दुःख आणि शेवटी जन्म मृत्यू हे भयंकर दुर्ग आहे. आणि त्या दुर्गमीची सुगमी होती तुझं. जे दुर्ग आहे तेच तुला सहज सुगम होईल. कारण का माझी प्रसन्नता झाल्यामुळे सूर्याच्याने सावाये डोळा सावेला होय ते अंधाराचा आहे पाडू तया तैसा माझेने प्रसादे जीव कोणू जया उपमर्दे तो संसाराच्याने बाधे बागुले केवी. लिहिलं याच्यावरती चाल जाऊ द्या. तात्पर्य सांगायचं आहे का भगवान सांगतात
जर तू मच्चित्त जर झाला तर सर्व दुर्ग तरून जाशील, आणि माझं जर तू नाही ऐकलं तर मात्र तुझा विनाश होईल. आणि म्हणून माझा ऐकायचा अर्थ ममय आज्ञा, काय स्मृती आज्ञा, माझं ऐकणं म्हणजे श्रुतीच्या स्मृतीच्या विचाराने जीवन जगणे, जीवन करणे असा त्याचा अर्थ होतो. यद अहंकारमाश्रित्य यद अहंकारमाश्रित्य न योत्सीति मन्यसे न योत्सीति मन्यसे मिथ्येश व्यवसायस्ते मिथ्येसे व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति. यद अहंकारमाश्रित्य न योत्सीति मन्यसे मिथ्येश व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति. यद अहंकारम आश्रित्य न योत्सी इति मन्यसे तर येषा व्यवसायः मिथ्या ते प्रकृती त्वां नियोक्ष्यति. तर अर्जुना, यद अहंकारम आश्रित्यम, जर तू अहंकाराचा आश्रय घेऊन तुझ्या वाट्याला आले विहित कर्म जर तू करीत नसशील, इथं अर्जुनाला इथं काय सांगितलंय, फक्त अर्जुनाचं नाव घेतलंय आणि उपदेश सर्वांचा आहे. म्हणजे इथं न योत्स्यसी, जर तू युद्ध करणार नसशील तर. तसंच आपल्याला सांगितलंय, तुमच्या अहंकारामुळे जर तुमच्या वाट्याला आली कर्म जर तुम्ही केले नाहीस तर मग यत अहंकारम आश्रित्य न योत्सीति मन्यसे, मी युद्ध करणार नाही असं जर तू म्हणशील तर. पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये आरंभाला आयला हा विषय सगळा. तू असं समजत असतील का हे मी युद्ध करणार नाही, तर हा तुझा जो निश्चय आहे तो निश्चय सगळा मिथ्या आहे. कारण का मिथ्या आहे, तर त्याचं कारण त्वां प्रकृती नियोक्ष्यति, तुझी प्रकृती तिथं नियोक्ष्यति नाम तुझं नियोजन करेल, जबरदस्तीने तुला युद्ध करायला लावेल. कारण त्याला म्हणतात प्राकृतिक स्वभाव. प्राकृतिक स्वभाव असतो तो स्वभाव माणसाचा. प्राकृतिक स्वभाव माणसाला पुण्य करायला लावतो, तो पापही करायला लावतो. प्राकृतिक स्वभाव कधी विहितही करायला लावतो आणि कधी निषिद्धही करायला लावतो. जी प्रकृती विहित करते ती प्रकृती नेहमी विहितच करते असं नाही, तर ती प्रकृती कधी निषिद्ध पण करते. कारण का, प्रकृतीत 3 गुण आहेत आणि त्या प्रकृतीतला तीन गुणापैकी कोणत्या गुणाचा आविर्भाव होईल त्या कालात ती प्रकृती त्या स्वभावाच्या अनुसार तिथं तेथे काम करते. आणि म्हणून स्वभाव असा आहे. ज्या कालामध्ये विराट राजा होता आणि त्या विराट राजाचा मुलगा काय त्याचा उत्तर नाही उत्तरा. तो उत्तरा गेला युद्धाला आणि युद्धाला गेला आणि जेव्हा त्यांनी ते कौरवांचं सैन्य पाहिलं दिला खाली टाकून आणि लागला पळायला. तर पळायला लागल्यानंतर अर्जुन ते म्हणलं, तर तुम्ही भीतो काय, ते म्हणला तू भृंडाडा, म्हणला हातवारी करून नाचणारा, म्हणला तू हिजाडा, तू काय युद्ध करणार, म्हणलं मला मारशील, चल पळ, म्हणला मागं लय बेकारीत, म्हणलं तुला काय करायचं, म्हणला ते मागं पळायला. त्याला अर्जुनाने धरलं आणि त्यावर तो रावडो पाडलं, त्याला दावेन बांधून टाकलं आणि अर्जुनाने ते युद्ध केलं. तर त्या काळात त्या कौरव सैन्यांची हाल करून टाकली. मग त्यावेळी काय तू भृंडाडा होता, तुला काय युद्ध करायला गेलता का तू, पण तुझा स्वभाव होता तो स्वभाव काय तुझा गप बसला नाही.
तसं तू जरी आता म्हणत असेल सर हे लय पाप हे लय वाईट हे येते काय आला मारू हे नको 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 न योत्स्यती, तू म्हणशील मला ही युद्ध करायचं नाही असं जरी म्हणशील तर तो तुझा निश्चय काय आहे? मिथ्या आहे. तुझा निश्चय तो खोटा आहे. आणि म्हणून प्रकृती बऱ्याच वेळा माणसाला खोटं पाडते, बऱ्याच वेळा माणसाला प्रकृती ही पाप करायला होते. आता एका वेळी सगळी गोष्ट आहे ते प्रकृती याच्यात फटकन त्याला बोलतो तो माणूस काय का ती प्रकृतीनं काम केलं ते. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं जर साळीचा कण खाली पाडला आणि त्याच्यावर जर पाऊस ओलं झालं, आता साळीच्या दाणीने ठरवलं मला उगायचंच नाही, आता पण त्याची प्रकृतीला मोड येणारच ना, ती प्रकृती त्याची. त्याचा तुझा क्षात्र स्वभाव झुंजवेल का? तुझा क्षात्र स्वभाव असा आहे, ती प्रकृती माणसाला काहीही करायला होते, ज्याचा जसा स्वभाव असेल तसा. 2 धनगराची माणसं होती आणि ती प्रवासाला गेली लांब, आणि प्रवासाला गेल्यानंतर मग ते आता जेवायचं होतं पण तिथे यज्ञ चालला होता. आता त्यांना वाटलं तर जेवायची व्यवस्था फार चांगली, पण म्हणलं तर मग काय करावं, तर काय नाही म्हणले आता आपल्याला त्या ब्राह्मणाच्या पंक्तीत घुसावं लागेल. आलं म्हणले पण जानवे घालावं लागतील राव, आता आपण धनगर म्हणले. मग त्याने केले, मग तसे प्रयत्न केले, भस्माची पट्टी लावली, जानवे बिनवे घातले, सगळं सोहळं बिळं सगळं झालं आणि बसली पंगत आणि झालं ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा. आता त्यांनी त्या ब्राह्मणाने पाणी घेतलं ना असं फिरवलं. आता यांना आयुष्यात पाणी माहीतच नव्हतं, त्यांनी जेव्हा गोंधळपर्यंत पाणी घेतलं असं फिरवलं. शेजारच म्हणलं याच्या आलं काय धनगर आहे, कारण ते मोठ्याने बोंबलं अरे म्हणले गणपतराव उठ उठ म्हणले आपल्याला ओळखलं. तिने गोंधळभर घेतलं ना असं उलटं फिरवलं. ते असंच म्हणलं चाल काय धनगर आहे का म्हणलं असं काय करतात, त्याला मोठ्याने आरलं म्हणलं आपल्याला ओळखलं म्हणलं. ते अटेन्शनचं नाही सांगत का ते मिल्टीचा माणूस आला तो, त्याचा स्वभाव तो. ते दिलं तांबे मी त्याला तर तांबे दिला टाकून लगे अटेन्शन म्हटलं ते केलं असं, ते स्वभाव आहे ना त्याचा तो त्याचा स्वभाव. मग कोणती प्रकृती येते, मग किडा असेल, मुंगी, पाखरू, बैल, गाय काही असलं तरी ते त्याच्या स्वभावाने काम करतं. म्हणजे बाई किती गुंडाळ असली ना, बाई किती गुंडाळ असू द्या आणि किती काय असू द्या, पण तिथला जो भित्रीपणा आहे तिच्यातला केव्हा तरी जाग होईल ना भित्रीपणा, ती मरायला तयार नाही व्हायची ना त्या कालामध्ये. आता एखादी लईच गुंडाळ असते तो भाग सोडा तुम्ही, ती एखादी लईच गुंडाळ असते ते काय बोलायचं काम नाही, ते 2-4 जणांचा जीव घेते ते भाग, तो आपोआप पुढे असतो. पण बाईच्या पिंडात जो स्वभाव आहे कोणता, लाजरेपणा आणि भित्रेपणा, आणि पुरुषा ठिकाणी काय आडदांडपणा, कारण ती प्रकृती ती प्रकृती. सोनं ही प्रकृती आहे, लोखंड ही प्रकृती आहे. लोखंडाचं सोन्याचा आकार जाडीसारखीच असली तरी त्या प्रकृतीतले गुणच वेगळे असल्यामुळे ती प्रकृती तेथे काम करते असं आहे. आता ऊस आहे, मिरची आहे, चिंच आहे आणि आवळा आहे. आता ऊसाची प्रकृती गोडच आहे, त्याला तुम्ही काही केलं तर ते त्याच्यात अजून काही घातलं तर आतून ती गुढी बाहेर येईलच का ते. आणि मिरचीची गोष्ट त्याला तुम्ही कोणत्याही कशातही मळलं काही केलं तर त्याचा स्वभाव सोडित नाही ना. ते चिंच हे त्याचा आंबटपणा सोडणारच नाही, मिरची त्याचा तिखटपणा सोडणारच नाही, ऊस त्याचा गोडपणा सोडणारच नाही, आवळा त्याचा तुरटपणा सोडणारच नाही, कारण ती तिची प्रकृती आहे. आणि ती प्रकृती आवळाला साखर घाला, गूळ घाला, काही घाला, किती त्याचा मुरांबा करा, पण तोंडात घातलं का ते आटून ढोकवल्याशिवाय स्वभाव तो त्याचा स्वभाव आहे असं आहे. लिंबाला ते पाडव्या दिवशी ते हे करतात, गुळ घालतात. मग गुळ घालून बन्या काय कर ते खाल्लं का कडूच लागत ते स्वभाव प्रकृती तसं आहे. मग इथं प्रकृती त्वाम नियोक्षती, तुझी प्रकृतीच तुला नियुक्त करील. पथ्यद्विषय पोषिजोरो का द्विपद्विषय अंधकारो विवेकदेशे अहंकारो पोषुनितायसा. पथ्याचा द्वेष केला तर मग जोर पोसावाच लागतो, आणि द्वीपाचा द्वेष केला तर अंधकार भोगावाच लागतो. तसा विवेकाचा दोष केला तर अहंकार पोसावाच लागेल. आणि म्हणून यद अहंकारम या ठिकाणी अहंकाराचा आश्रय घेतला तर त्याची तुला किंमत मोजावं लागेल. का पथ्य नाही धरलं तर आजार आला,
आणि दीपाचा द्वेष केला, पथ्याचा द्वेष केला तर आज्वर, दीपाचा द्वेष केला तर अंधार, तसा विवेकाचा विचाराचा द्वेष केला तर अहंकार. आणि म्हणून स्वदेहा नाम अर्जुनू, परदेहा नाम स्वजनू, संग्रामा नाम मलिनू पापाचरू. जर तू असं म्हणशील, या मती आपल्या तिघा तीन मानामी या, ठेवण्या धनंजया न झुंजे ऐसा. काय म्हणशील तू, हे मी स्वदेह अर्जुन आहे, हे दुसरे माझे स्वजन आहेत, आणि संग्राम करणं, हिंसा करणं हे फार मलिन कर्म आहे, हे पापाचार आहे. असं जर तुझ्या डोक्याने जर तू डोकं चालवशील, तिघा तीन नामे यान ठेवून या धनंजयानं झुंजो ऐसा. मी काय युद्ध करणार नाही. आता युद्ध करणार नाही म्हणून तीन गोष्टी येतात. समोरचे मारणारे ती माझे आप्त आहेत, मी मारणारा अर्जुन आहे, आणि युद्ध करणारी ही क्रिया आहे, हा पापाचार आहे. एवढा बाजार तुझ्या डोक्यात आला आणि तू अहंकाराचा जर आश्रय केला, नको 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 युद्ध करायचंच नाही असं जर म्हणशील, तर तू मग जेव्हा माझे निष्ठंकू करशी तो अत्यंतिकू, तो वाया धडेल नाही सर्गुक स्वभावाची तुझा. पण तुझा स्वभाव ह्या सगळा निश्चय वेळ प्रसंगी सगळा धुडकूनच लावेल म्हणे ते. तू तिथं तू असं आहे. आणि मी अर्जुन हे आध्यात्मिक वाया वधू करणे हे पातक, हे माया वाचून तात्विक आहे. आधी झुंजार त्वा व्हावे, मग झुंजावया शस्त्र घ्यावे, का न झुंजावया करावे देवांगन. म्हणून ने झुंजणे मनसी ते वाया, वायाने ना मानो लोकपणे, लोकदृष्टीहीने. तरी न झुंजे आयशे निष्ठंकशी तेव्हा. निष्ठंकीशी जे माणसे ते प्रकृती अनारसे करविल. तर माऊलींचे दृष्टांत कुठे गेले ते साळीचा कणू तुझी प्रकृती, तुझा क्षात्र स्वभाव झुंजवेल का. पुढच्या श्लोकात असेल बहुतेक असं. हा मी नुगवे असं म्हणलंय. तर ते असं तर तुझा स्वभाव आहे तो तुला झुंजवायला लावेल. स्वभाव जे न कौंतेय, स्वभाव जे न कौंतेय, निबद्धस्वेन कर्मणः, निबद्धस्वेन कर्मणः कर्मणा कर्तुं यच्छसि यन्मोहात्, कर्तुं यच्छसि यन्मोहात्, करिष्यसि वशोऽपि तत्, करिष्यसि वशोऽपि तत्. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं यच्छसि यन्मोहात्, करिष्यसि वशोऽपि तत्. स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा कर्तुं यच्छसि यत् मोहात्, करिष्यसि वशः अपि तत्. तर हे कौन्तेय, हे कुंतीपुत्रा, मोहात् कर्तुं यच्छसि यत् मोहात् कर्तुं यशि. अर्जुना, मोहामुळे तू करण्यास योग्य आहे ते करण्याची इच्छा जर न करशील तर, बरोबर का, न इच्छशी, इच्छा तू करीत नाहीस असं म्हणशील तर, तथापि ते कर्मसुद्धा स्वेन स्वभावजेन, आपल्या स्वाभाविक कर्माने तू पक्काबद्ध असल्यामुळे अवश्य करिष्यसी, तो अवश्य या ठिकाणी करशील. या श्लोकावर असेल ते साळीचा कण वगैरे दृष्टांत, हा याच्यात येतो. तर या ठिकाणी मोहामुळे, पाठीमागे म्हणले अहंकारामुळे, आणि इथं म्हणतात मोहामुळे. जर मोहामुळे करण्यास योग्य, कर्तुम याचा अर्थ करण्यास योग्य, करण्यास योग्य असणाऱ्या कर्माला सुद्धा तो निच्छशी, तू ते कर्म करण्यास इच्छा करीत नसतील तर, तू असं ठरवलं तरीही अर्जुना तुझ्या स्वभावामुळे स्वेन स्वभावजेन बद्ध, कर्मणा बद्ध, तुझ्या स्वतःच्या स्वभावाने तू त्या कर्माने बद्ध असल्यामुळे करिष्यसी, अवश्य करिष्यसी, हे का नाही. ते आपे आवश्यक
तत् आपे अवश्य करीशे, ते तू अवश्य करशील. कारण का स्वतःच्या कर्माने तू बद्ध झाला असल्यामुळे. म्हणून कर्म तो मोहामुळे करू इच्छित नसेल तरी तेही आपल्या पूर्वकृत स्वभावामुळे, प्रकृतीमुळे, कर्मामुळे त्याच्यात खूप देश येतो, काल येतो, प्रसंग येतो, प्रकृती येते. आणि या प्रसंगामुळे त्या कालात इच्छा असली नसली तरीसुद्धा त्याच्या स्वभावामुळे कर्माने बद्ध असल्यामुळे ती प्रकृती ते कर्म करायला भाग पाडते. असा श्लोकाचा अर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला काही ते दृष्टांत दिले असतील काय थोडेफार. का साळीचा कणू म्हणे, मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावासी. ते काय करेल तिथं? जमीन आहे, पाणी आहे, ओलेपणा आहे, तो साळीचं कोण म्हण मी उगणार नाही. पण त्या स्वभावच तसा आहे, त्या ठिकाणी तो उगणारच. तैसा क्षात्र संस्कार सिद्धा प्रकृती घडिलासी प्रबुद्धा. तू क्षत्रिय असल्यामुळे तुझी प्रकृती जन्मजात रक्तातून, अन्नातून, संगतीतून अशी काही प्रकृती बनते. एका त्या मारवाडी व्यापाऱ्याच्या पोराची प्रकृती अशी बनते लहानपणापासून. सगळं त्याचं अन्न, पाणी, बोलणं, रक्त अशी प्रकृती बनते का तिथे तसाच व्यापार करतात. शेतकऱ्याच्या मुलाची प्रकृती, कारण त्याचा पिंड तसा बनतो. तसं तुझे या ठिकाणी क्षत्र संस्कार असल्यामुळे तुझी प्रकृती तशी परिपूर्ण बांधलेली आहे. आणि म्हणून तू काय त्यातून आता बाजूला पडणार नाहीस. आता नुठी म्हणशी हा धंदा परी उठवशीस तू आपोआप. पै शौर्यम तेज दक्षता एवम अधिक पंडुसुद्धा गुण दिले जन्मतात. तुला प्रकृती दे, गुण दिले तुला. ते तुझं शौर्य आहे, तेज आहे, दक्षता आहे, हे गुण तुला तुझ्या जन्मतात प्रकृतीत घातले असल्यामुळे तू काय केलं थांबणार नाहीस, तर करणारच आहेस. तर मी करतो असं म्हणण्यापेक्षा भगवान करता आहे आणि तू यंत्रासारखा कर असं केलं तर चालत. तरी तयाचिया समवाया नृप धनंजया न करिता उगल्या नेलासो. म्हणून ती हे गुणी बांधला असे तू कोंदट पाणी त्रिशुद्धी निघशी वाहनी क्षात्राची या. आणि म्हणून ते याचं मोग उदाहरण सांगितलं. त्या ना आपुलेने जन्ममुळं न विचारिताचे केवळ न झुंजे आयसे आढळव्रत जरी घेशी, तरी बांधोनी हात पाये जो रथी घातला होय, तो न चले तरी जाय दिगंत जेवी. जो रथात बसला आणि तो बोंबला लागला, मला नाही जायचं, मला नाही जायचं, मला नाही जायचं, मला नाही जायचं. माझ्या पूर्वीच्या काळात ते पोरींचे लग्न झाले का लहान लहानपणीच लग्न व्हायचे. मग ते सासरे जायला त्यांना यमपुरीच वाटायची सासरे जायला. मग ते जायचेच नाही. मग जायचे नाही म्हणलं का ते बाप काय करायचं, तिला बळजबरी न्यायचे, गाडीत घालायचे आणि गाडीत बांधायचे, तिला बांधायचे, नेऊन घ्यायचे. ती मोठमोठे मोमलीचे मला नाही जायचं, हातपाय खोळायचे, मला नाही जायचं. आता मला नाही जायचं पण गाडी चालली ना पुढं. तसं तू प्रकृतीत बसल्या आतमध्ये, तो म्हणतो मला नाही करायचं, मला नाही, तर ती प्रकृती तुला घेऊनच जाणार, तिथं युद्धच करायला लावणार. तो जो स्वभाव आहे तो तसा. जसा दारुड्याला सांगून माळही घालतो, औषधही घेतो, इंजेक्शनही घेतो, संध्याकाळी 6 वाजले का त्याच्या दुकानाकडे हळूहळू पाय चालायला लागतात. कारण ती प्रकृती, तिची प्रकृती बनली ना. ती 4 वर्ष कोणतंही अन्न घेतलं तर ती त्याची प्रकृती बनते. तशी तुझी प्रकृती बनली असल्यामुळे तू काही केलं तरी उत्तर वैराटीचा राजा पळता तू का निघाला शेजून जा. तुला काही युद्धाला गेला होता काय तू? तू मागं पळ म्हणतो, मागं पळायचं ना. तर त्याला तसं नाही केलं म्हणते. तो वैराटीत पळता का तू निघाला शेजून जात. हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवेल का? तिथं जसा तुझा क्षात्र स्वभाव जागा झाला आणि तो झुंजला, तिथंच महावीर 11 अक्षोनित्वा एके नागविले रणांगणी. तिथं पण तुझा स्वभाव जागा. 11 अक्षोनीत सगळे नागवले, तर त्यांचं वाटोळं केलं सगळं, ते तुझ्या स्वभावामुळेच. आणि म्हणून या सगळ्या तू हागा रोगो काय रोग या आवडे दरिद्रिया. रोग्याला काय रोग काय रोग्याला आवडत नाही, आणि गरिबी काय गरीबाला आवडत नाही. ही गोष्ट जरी असली परी भोगवीची बळी या अदृष्टजने, पण त्याला ते बळच भोगावंच लागतं. कारण त्याची प्रकृती त्याच्या अदृष्टात आहे. ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वसे, तो ईश्वरी असे हृदय तुझ्या. मग तुझ्या आतच मी बसलाय. तू जरी त्याला समर्पित केलं, दुनिया काय झाली तर ते अदृष्ट अनारिसे
न करील ईश्वर वसे. जर तू ते अदृष्ट तू माझ्या समर्पित नाही केलं तर तो ईश्वरही तुझ्या हृदयात बसलेला आहे. त्यामुळे तुझा क्षात्र स्वभाव झुंजवानाच आहे. आणि म्हणून तुझा स्वभाव जर तुला झुंजवीत असेल तर मी म्हणतो स्वखुशीने कर ना. मग स्वखुशीने कर, मच्चित्त हो, सर्व कर्म ठिकाणी संन्यास हो, बुद्धियोगाचा आश्रय घे आणि मच्चित्त होऊन तू असं कर्म करशील तर तुझा नाश होणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय.